नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. राहुल गांधींनी नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख करता सत्ताधाऱ्यांचा गोंधळ. अमित शहा, राजनाथ सिंग सुद्धा आक्रमक. मृतदेह जळाले पण कागदपत्र जळली नाहीत, कसं काय? दादांच्या मृत्यूवर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर संजय राऊतांचा राज्यसभेत खळबळजनक दावा. मराठा कुणबी राज्यभरात 58 लाख नोंदी. प्रमाणपत्रासाठी अर्ज केवळ 11,86,000. वाढवण बंदराशी पूर्व आणि पश्चिम फ्रेट कॉरिडॉर जोडले जाणार. भाजपा शिवसेना स्वतंत्र गट पण सभागृहात आघाडी. भाजपचा पक्षादेश शिंदे गटाला बंधनकारक. बंडखोरी करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक परशुराम कदम यांच्यावर अखेर कारवाई. शिवसेनेतून हकालपट्टी. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते झडपीच्या प्रचारापासून दूर. प्रचाराची धुरा उमेदवारांवरच. दोन्ही राष्ट्रपतींच्या विलिनीकरणास अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचाच विरोध. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात फक्त 148 कोटींची वाढ. राज्याला मिळाले 23,926 कोटी रुपये. काश जर वेळ थांबली असती. जय पवार यांची अजितदादांसाठी भावूक पोस्ट. पुणे बनणार संरक्षण अर्थकारणाचं संशोधन हब. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण. सांगवीत NDFMच्या संकुलाची उभारणी. पुणे मुंबईला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कात्रज नवीन बोगदा नवले पूल लेन बंद. JEE 2026च्या सत्र 2 साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू. 2 ते 9 एप्रिल दरम्यान होणार परीक्षा. मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या संरचनेत बदल. सर्वसामान्यांचे 2 शयनयान डबे केले कमी. सरपंचपदाची निवडणूक लढवण्यात 3 मुलांचा अडथळा. बापाने चिमुकल्या लेकीला कॅनॉलमध्ये फेकून संपवलं. नांदेडमधील धक्कादायक प्रकार. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.